अलीकडच्या काळात रोग फार वाढले महाराज. काय खाणं आहेत, प्रत्येक अन्नात विष खातोय आपण, आहारात विष, दुधात विष. दूध तरी कुठं शुद्ध आहे? तुकाराम मुंडेंचे उपकार मानावे लागतील. त्यांचा निर्णय शेतकऱ्यांना वरदान ठरलं ना. भाव तरी वाढले दुधाचे. अजून सक्तीने जर नियम लागू केला तर चांगलं खायला मिळेल लोकांना, शेतकऱ्यांना भाव मिळेल. आपण रासायनिक खताच्या रूपाने विष टाकतो, फवारण्याच्या रूपाने विष खातो. आता हे विष जर आपण खाल्लं तर आपलं शरीर निरोगी कसं राहील हो? असं काही नाही. पूर्वी समजा कॅन्सर व्हायचा, आपण म्हणायचो तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो, दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो. आता तसं काही राहिलं नाही. कारण दारू पिणाऱ्याच्या पोटात जेवढं विष जातं त्याच्यापेक्षा जास्त विष आपल्या पोटात चाललंय, काही न खाता पिता. रोगमुक्त माणसाचं जीवन जगावं.